गुड आफ्टरनून स्टुडंट. महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ केंद्र क्रमांक 6233 यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ. मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण इथे SOC 101 सामाजिक शास्त्रांचे अधिष्ठान अभ्यासक्रम म्हणजेच SOC 101 या विषयाचा अभ्यास करणार आहोत. तर सामाजिक शास्त्रे अधिष्ठान अभ्यासक्रम ह्याच्यामध्ये आपल्याला एकूण 3 पुस्तकं आहेत. पुस्तक 1 हे इतिहास व राज्यशास्त्र या विषयाचं आहे. पुस्तक 2 समाजशास्त्र व मानसशास्त्र या विषयाचं आहे. आणि पुस्तक 3 हे अर्थशास्त्र व भूगोल या विषयाचं आहे. यामध्ये पुस्तक 1 मध्ये आपल्याला इतिहास व राज्यशास्त्र याच्यामध्ये एकूण 2 विभागांचा अभ्यास करायचा आहे. त्यातला पहिला विभाग हा घटक 1 इतिहास, त्याचे स्वरूप व व्याप्ती ही पाहायची आहे. व घटक 2 त्याच्यामध्ये इतिहास लेखाचे प्रकार आपण पाहणार आहोत. विभाग 2 ह्याच्यामध्ये परत 2 घटक आहेत. त्याच्यामध्ये घटक 1 हा राज्यशास्त्र, त्याचे स्वरूप व व्याप्ती आहे. आणि घटक 2 ह्याच्यामध्ये भारतीय राजकीय व्यवस्था असणार आहे. तर आपण एक थोडक्यात पाहूया की पुस्तक 1 मध्ये काय असणार आहे. प्रथम वर्ष BA अधिष्ठान अभ्यासक्रमांतर्गातील सामाजिक शास्त्रे अधिष्ठान अभ्यासक्रम हा 5व्या क्रमांकाचा अभ्यासक्रम आहे. हा अभ्यासक्रम एकूण 3 पुस्तकात विभागण्यात आलेला आहे. सामाजिक शास्त्रातील विविध महत्त्वाच्या संकल्पनांची विद्यार्थ्यांना ओळख करून देणे, सामाजिक शास्त्राचा अभ्यास पद्धतीची माहिती देणे आणि समाजशास्त्राचे एक अधिष्ठान निर्माण करणे हे या अभ्यासक्रमाचे मुख्य उद्देश आहेत. या अभ्यासक्रमातील पहिले पुस्तक इतिहास व राज्यशास्त्र हे इतिहास व राज्यशास्त्र या 2 विषयांतील महत्त्वाच्या संकल्पना, संज्ञा यांचे विवेचन करते. मानवी जीवनाची समग्र वाटचाल म्हणजे आपण इतिहास असं म्हणू शकतो. इतिहासात गतकालीन अविस्मरणीय आणि महत्त्वाच्या अशा घटकांचा शोध घेण्यात येतो. हा शोध घेताना काही आधारभूत घटक जसे साधने यांची आवश्यकता आहे. त्यामध्ये शिलालेख, शिल्प, लेणी, वस्तू संग्रहालय इत्यादींचा या ठिकाणी उल्लेख करतात. त्या काळातील मानवी जीवनाचे त्या साह्याने त्या काळाचा तसेच काळानुसार त्यात घडून आलेल्या बदलांचा प्रगतीचा शोध व आपण इतिहासाची साधने असे याच पुस्तकाच्या दुसऱ्या भागात आपण राज्यशास्त्राचा अभ्यास करणार आहोत. राज्य व राजकारण यांना आधुनिक समाज व्यवस्थेत मोठे महत्व आहे. समाजाला स्थैर्य व सुरक्षितता मिळवून देण्याचा राज्याचा मोठा वाटा आहे. सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यात देखील राज्य सत्ता महत्वपूर्ण भूमिका बजावते. राजसंस्थेच्या वेगवेगळ्या बाजूंचा केलेला पद्धतशीर अभ्यास म्हणजे राज्यशास्त्र होय. राज्य व्यवस्थेत शासन संस्था आणि तिचे भाग, राजकीय पक्ष व त्याचे गट, राजकीय चळवळी यांसारखे विषय येतात. या विषयाच्या पहिल्या घटकात राज्यशास्त्र म्हणजे काय, त्याची व्याप्ती, मूलभूत राजकीय संकल्पना जसे राज्य, राष्ट्र, सौराष्ट्र, सार्वभौम्य इत्यादींचा उहापोह करण्यात आला आहे. वेगवेगळी कार्य करणाऱ्या परंतु परस्परांना अवलंबून असणाऱ्या घटकांचा समुच्चय म्हणजे व्यवस्था होय. आता सामाजिक शास्त्र ह्याच्यातील दुसरं पुस्तक आपण पाहूया. त्याच्यामध्ये समाजशास्त्र व मानसशास्त्र याचा अभ्यास आपण करणार आहोत. त्याच्यात देखील 2 घटक आहेत. पहिला घटक आहे समाजशास्त्र स्वरूप आणि व्याप्ती, दुसरा घटक आहे सामाजिक प्रक्रिया व संरचना. आणि दुसऱ्या विभागामध्ये आहे मानसशास्त्र स्वरूप व व्याप्ती, मानसशास्त्राची कार्यक्षेत्रे व उपयोजन, मानसशास्त्राच्या विविध अभ्यास पद्धतींची ओळख आपण करून घेणार आहोत. या अभ्यासक्रमातील 2 पुस्तकं दुसरं पुस्तक समाजशास्त्र व मानसशास्त्र या 2 विषयांचे आहे. आपण सर्वजण समाजात राहतो. विविध नातेसंबंध समाजात निर्माण होतात. समाजशास्त्र हे या नातेसंबंधांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. शिक्षक, विद्यार्थी, मालक, नोकर, दुकानदार, ग्राहक, पती पत्नी इत्यादी नातेसंबंधांची उदाहरणे सांगता येतील. मानव आणि मानवनिर्मित वातावरण यांच्यामधील संबंधांचे अध्ययन समाजशास्त्र करते. त्यामुळे कुटुंबाचे समाजशास्त्र, धर्माचे समाजशास्त्र, औद्योगिक समाजशास्त्र, ग्रामीण समाजशास्त्र अशा विविध उपशाखा समाजशास्त्रात निर्माण झालेल्या आहेत. मानवी समाजाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे संस्कृती होय.
समाजाचा सदस्य म्हणून व्यक्ती जे जे वर्तन प्रकार शिकवते ते वर्तन प्रकार व त्या वर्तन प्रकाराची फले म्हणजे संस्कृती होय. समाज म्हणजे सामाजिक संबंधाचे एक जाळे असते. आपले अस्तित्व कायम राखण्याच्या दृष्टीने समाज संघटित असणे आवश्यक असते. यासाठी सामाजिक संरचना, सामाजिक व्यवस्था यांसारख्या काही संज्ञा समाजशास्त्रात विकसित झालेल्या आपल्याला दिसून येतात. त्या देखील आपण अभ्यासणार आहोत. जीवनाच्या सर्व क्षेत्रात मानव नवनवीन प्रयोग करून पाहत आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन, विज्ञानश्रय, व्यक्ती स्वातंत्र्य व समता या मूल्यांवर आधारलेले नवजीवन म्हणजे आधुनिकता होय. समाजशास्त्र विषयाचा या दुसऱ्या घटकात आपण सामाजिक संरचनेचा अर्थ व वैशिष्ट्ये, घटक तत्वे व महत्व, सामाजिक समूहांचे वर्गीकरण, आदिवासी ग्रामीण समूह, शेतकरी समूह, नागरी औद्योगिक समूह, सामाजिक प्रक्रिया, आधुनिकता व आधुनिकीकरण या सर्वांचा अभ्यास करणार आहोत. आता पाहूया दुसरं आहे ते म्हणजे मनाचे शास्त्र किंवा मानसिक जीवनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय. माणसाचे वर्तन, विचार, भावना यामागील कार्यकारण शोधून काढणे हा मानसशास्त्राचा उद्देश आहे. विविध समस्या सोडवण्यासाठीही मानसशास्त्राचा उपयोग करून घेता येतो. मानसशास्त्र म्हणजे काय? मानसशास्त्राचे स्वरूप व व्याप्ती, मानसशास्त्रातील प्रचलित दृष्टिकोन यांचा अभ्यास या दुसऱ्या पुस्तकाच्या दुसऱ्या भागातील पहिल्या घटकात समाविष्ट करण्यात आलेला आहे. सैद्धांतिक मानसशास्त्र, प्रायोगिक मानसशास्त्र, तौलनिक मानसशास्त्र इत्यादी मानसशास्त्राच्या उपशाखा आहेत. मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. जगताना त्याचा इतर व्यक्तींशी संबंध हा येत असतो. तर इतर सारे आपण मानसशास्त्र याच्यामध्ये पाहणार आहोत. आता तिसरं पुस्तक बघूया. तर तिसरं पुस्तक आहे अर्थशास्त्र आणि भूगोल. याच्यामध्ये देखील दोन विभागांचा अभ्यास करणार आहोत. पहिल्या विभागामध्ये एकूण 3 घटक आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे उपभोग आणि उत्पादन, दुसरा आहे बाजार आणि विनिमय आणि तिसरा आहे राष्ट्रीय उत्पन्नाचा प्रवाह. आणि विभाग 2 ह्याच्यामध्ये देखील पुन्हा 3 घटक आहेत. त्यातलं पहिलं आहे प्राकृतिक भूगोल, दुसरा आहे भौगोलिक साधन संपत्ती आणि चौथा आहे नकाशा व प्रक्षेपण. आपण थोडक्यात पाहूया. अभ्यासक्रमातील तिसरे व शेवटचे पुस्तक आहे अर्थशास्त्र व भूगोल या 2 विषयाचे आहे. दैनंदिन जीवनात प्रत्येक व्यक्तीचा अर्थशास्त्राशी संबंध येतो. आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण विविध वस्तू व सेवा यांची खरेदी करतो. या वस्तू व सेवा विविध उद्योगांतून आपल्याला प्राप्त होतात. वस्तूंचा उपभोग घेणे म्हणजे वस्तूंच्या अंगी आपल्या गरजा पूर्ण करण्याची जी शक्ती असते त्या शक्तीचा वापर करणे. उत्पादन म्हणजे उपयोगिता वाढवून त्या वस्तूची किंमत वाढवणे. गरजा, उपयोगिता, मागणी, उत्पादन इत्यादी मूलभूत संकल्पनांचा अभ्यास पहिल्या घटकात करण्यात आलेला आहे. कोणत्याही कालखंडात मागणी व पुरवठा समान असणे हा किंमत ठरवण्याचा नियम आहे. विनिमयाचे प्रकार, पैसा व पैशाची निर्मिती, विदेशी पैशाचे महत्व याचाही अभ्यास या घटकात करण्यात आलेला आहे. विशिष्ट कालखंडात देशाचे उत्पादन झालेल्या वस्तू व सेवा यांचे निव्वळ मूल्य म्हणजे त्या देशाचे राष्ट्रीय उत्पादित होय. राष्ट्रीय उत्पन्नाची निर्मिती आणि त्याचे समाजात वाटप या दोन्ही गोष्टी समाजात एकाच वेळी चालू असतात. विभाजनाचा अर्थ, विभाजनाची प्रक्रिया, राष्ट्रीय उत्पन्नाचा प्रवाह या सर्वांचा विचार तिसऱ्या घटकात करण्यात आलेला आहे. या पुस्तकाच्या दुसऱ्या भागात आपण भूगोल या विषयाचा अभ्यास करणार आहोत. औद्योगिक क्रांतीच्या काळात विज्ञानाच्या सर्व क्षेत्रात मोठी उलाढाल, परिवर्तने घडून आली. त्यातूनच भूगोलशास्त्राचा उगम झाला. विविध अभ्यासकांनी आपापल्या अभ्यास व संशोधनाद्वारे भूगोल विषय केवळ एक वर्णनात्मक विषय नाही तर त्याला एक शास्त्रीय बैठक आहे हे सिद्ध केले. भौगोलिक घटनांचा, मानवाच्या जीवनक्रमावर होणाऱ्या परिणामांचा, मानव व पर्यावरणातल्या भौगोलिक अंगांचा पारस्परिक अभ्यास हा भूगोल विषयाचा गाभा आहे. अलीकडच्या काळात आपण पाहतो की सौरशक्ती, पवनशक्ती, लाटांची शक्ती, औष्णिक शक्ती या सहाय्याने देखील ऊर्जा निर्माण करण्यात येते. आधुनिक काळात खनिज संपत्तीला मोठे महत्व आहे. खनिज संपत्तीचा उपयोग विविध उद्योग धंद्यात केला जातो. खनिजात धातू, अधातू, शक्ती साधने यांचा समावेश होतो. ज्या भागात जी विशिष्ट खनिज संपत्ती सापडते त्या खनिज संपत्तीवर आधारित उद्योग त्या भागात विकसित होतात. या विषयाचा दुसऱ्या घटकात आपण नैसर्गिक साधन संपत्ती, शक्ती साधने व खनिज संपत्ती यांचा अभ्यास करणार आहोत. तर चला आता आपण सुरुवात करूया. पहिला जो विभाग आहे इतिहास, पहिला जो भाग आहे त्याच्यामध्ये पहिलं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये इतिहास आणि राज्यशास्त्र आहे. तर आपण त्याच्यामधला पहिला जो घटक आहे इतिहास,
त्याचा आपण अभ्यास आता सुरुवात करूया. तर घटक पहिला आहे इतिहास, स्वरूप व व्याप्ती. त्याच्यामध्ये आपण पुढील घटक पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आपण त्याची उद्दिष्ट पाहणार आहोत, प्रस्ताविक पाहणार आहोत, विषय विवेचन पाहणार आहोत, इतिहासाचा अर्थ पाहणार आहोत, इतिहासाचे प्रयोजन आणि स्वरूप काय ते पाहणार आहोत, इतिहासाची साधने प्रकार पाहणार आहोत, इतिहासाच्या साधनांचे बदलते स्वरूप पाहणार आहोत, वस्तू संग्रहालय व संशोधन संस्था, इतिहासातील प्रमुख संकल्पना व संज्ञा, परिवर्तन प्रक्रिया आणि अर्थ निर्णय. तर पहिलं आपण इतिहासातली सर्व सामाजिक शास्त्रे मानवाचा विविधांगी अभ्यास करीत असतात. इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र व मानसशास्त्र या विविध ज्ञानशाखा असल्या तरी सर्वच ज्ञानशाखांचा अभ्यासचा विषय हा माणूस हाच आहे. माणूस हा सामाजिक प्राणी आहे. सामाजिक सामूहिक जीवन जगताना समाजातील निर्णया घटकांशी होणारा सुसंवाद, विसंवाद, त्यांचे वर्तन या सर्वांचा अभ्यास सामाजिक शास्त्रातून केला जातो. हा अभ्यास वर्तमानातल्या समाज घटकाचा असतो. वर्तमानातला माणूस किंवा त्याचा समूह व समाज गट हा कालच्या भूतकाळातून परिणित होत आलेला आहे. प्रत्यक्षात वर्तमान काळ एवढा क्षणभंगूर असतो की तो चिमटीत पकडता येत नाही. पाहता पाहता वर्तमान क्षण भूतकाळ बनतो. भूतकाळात गेलेल्या या वर्तमान क्षणापासून ते त्यामागील लक्षावधी वर्षाचा भूतकाळाचा अभ्यास करणारी ज्ञानशाखा म्हणजेच इतिहास होय. इतिहासाचा हा अभ्यास कसा केला जातो हे आपण या घटकात समजून घेणार आहोत. इतिहास म्हणजे केवळ गोष्टीरूप कथानक नव्हे, तर ते एक शास्त्र आहे. त्या शास्त्राच्या अभ्यासाची एक पद्धत आहे. निष्कर्ष काढण्याची ही सर्वमान्य अशी रीत आहे, हे आपण इथे ध्यानात घ्यायचे आहे. त्याच दृष्टीने इतिहासाच्या व्याख्या, स्वरूप व प्रयोजन जाणून घ्यायचे आहे. त्यातला पहिला घटक आहे इतिहास अर्थ. प्रत्यक्षात आपल्या समोर घडलेली व भूतकाळात घडलेली घटना कशी घडली असणार, हे कसे घडले, हे कसे झाले, अशा स्वरूपाचे प्रश्न आपण सतत विचारत असतो. हे प्रश्न ज्याप्रमाणे वैयक्तिक पातळीवर असतात तसेच सामूहिक पातळीवरही असतात. याच प्रकारच्या प्रश्नांचा शोध घेत हे असे कसे घडले या स्वरूपात भूतकाळाची मांडणी करणारे सामाजिक शास्त्र म्हणजे इतिहास. आता आपण इतिहास हे कसा, हा इतिहास हा शब्द कसा निर्माण झाला पाहूया. की इति अधिक हास या दोन शब्दांची संधी असे घडले हे सुचवित करणार आहे. म्हणजे इतिहासाची आपण जर फोड केली इतिहास या शब्दाची तर इति अधिक हास अशी आपण म्हणू शकतो. दुसरा आहे इतिहासाचा नेमका अर्थ अगदी मोजक्या शब्दातून सूत्ररूपाने सांगणे म्हणजे इतिहासाची व्याख्या करणे. निरनिराळ्या इतिहासकारांनी इतिहासाच्या अनेक व्याख्या केलेल्या आहेत. या व्याख्या वरपांगी वेगवेगळ्या भासत असल्या तरी त्या सर्वांचा मतितार्थ एकच आहे. मानवी जीवनाची समग्र वाटचाल म्हणजे इतिहास. हेरोडोटस या प्राचीन ग्रीक इतिहासकाराच्या शब्दात इतिहास म्हणजे गतकालीन, अविस्मरणीय आणि महत्वाच्या घटकांचा शोध होय. सर जॉन सिली यांनी म्हटलं आहे की इतिहास म्हणजे गतकालीन राजकारण या शब्दात इतिहासाची व्याख्या केलेली आहे. अर्नॉल्ड टॉयम्बी यांनी इतिहासाची व्याख्या करताना असे म्हटले आहे की इतिहास म्हणजे संस्कृतीचा उद्यास्त. कार्ल मार्क्स यांनी गतकाळातल्या उपजीविकेच्या साधनाकडे विशेष लक्ष दिलेले आहे. इतिहास म्हणजे केवळ वर्ग संघर्षाची गाथा या शब्दात इतिहासाची व्याख्या केली आहे. E.H. कार म्हणतो इतिहास म्हणजे वर्तमान काळ व भूतकाळ यामधील कधीही न संपणारा संवाद होय. तर लॉर्ड ऍक्टन असे म्हणतो की मानवाची मुक्तिगाथा म्हणजे इतिहास होय. त्यातलं पहिलं आहे की इतिहास, प्रयोजन व स्वरूप. त्याच्यामध्ये इतिहासाचे प्रयोजन आपण पहिले बघूयात. इतिहासाचे प्रयोजन गतकालीन समाजातील वाटचाल इतिहासात अभ्यासली जाते हे आपण समजून घेतलं. सामान्यतः असा प्रश्न विचारला जातो की कशासाठी हा अभ्यास करायचा. गतकालीन राजांनी किती लढाया केल्या आणि किती सुधारणा केल्या आणि कसा राज्यकारभार केला हे जाणून घेऊन त्याचा आपल्याला काय उपयोग होणार आहे, कशासाठी आम्ही ह्या इतिहासाचा भार व्हायचा, यासारख्या प्रश्नांमधून आपण इतिहासाच्या अभ्यासाच्या प्रयोजनाचा शोध घेत असतो. इतिहासाचा अभ्यास हा गेलेल्या क्षणाचा म्हणजे भूतकाळाचा शोध होय.
या भूतकाळात डोकावून आपण आजच्या वर्तमानाचा बोध घेत असतो. आजचा वर्तमान समजून घेऊनही आपण भविष्याचा वेध घेतो. तात्पर्य, आजच वर्तमान समजून घेण्यासाठी आजचा वर्तमान समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासाचा अभ्यास करणे हे अतिशय गरजेचे असते. वर्तमान स्थिती समजण्यासाठी भूतकाळात डोकावणे आवश्यक असते. तात्पर्य, भूतकाळाच्या संदर्भात वर्तमानाचे आकलन करणे हे इतिहासाचे प्रयोजन आहे. भूतकाळाचे विस्मरण झाल्यास स्मृतीभ्रंश झालेल्या माणसासारखी अवस्था होते. वर्तमान स्थितीचे आकलनच होत नाही. आपले वर्तमानातले अस्तित्व आपल्या पूर्वस्मृतीवर म्हणजेच गतकालावर, इतिहासावर अवलंबून असते. तेव्हा इतिहास आपल्याला वर्तमानाचे भान देतो व असे वर्तमानाचे भान देणे हे इतिहासाचे प्रयोजन ठरते. अगदी आदिमानवाच्या अवस्थेपासून ते आज 21व्या शतकाच्या उंबरठ्यापर्यंत आपण कसे येऊन पोहोचलो हे समजण्याशिवाय आजच्या प्रगतीचे मोल आपल्याला ध्यानी येत नाही. गतकाळाच्या चुका टाळून अधिक चांगली जीवनाभूती आपल्याला वर्तमानात घेता येते. इतिहास हा भूतकाळाचा आरसा आहे. भूतकाळातले वास्तव्य जसेच्या तसे इतिहासातून अभिव्यक्त होते. अशी अभिव्यक्ती म्हणजे गतकाळाचे सत्यान्वेषण हे इतिहासाचे प्रयोजन असते. धन्यवाद.